हिवाळ्याच्या 4 महिन्यात पण त्यांना पाणी लागत नाही. आता उरले 4 महिने उन्हाळ्याचे. उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये त्यांना पाणी लागतं, कारण निसर्गाच्यामुळे त्यांना पाणी पुरवठा होत नाही आणि पाऊस नसतो, त्यामुळे पाणी पुरवठा नाही. त्यामुळे त्या झाडांना थोडंफार पाणी आपल्याला घालावं लागतं. तर आपण झाडांना पाणी घालावं. दुसरी गोष्ट, पाणी शोषण्याकरता झाडांकडे एक सिस्टीम असते. जसे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या आहेत, तसंच त्यांच्यामध्ये सुद्धा वाहिन्या आहेत आणि त्या वाहिन्याद्वारे मुळं जमिनीतून पाणी शोषण करून ते झाडाच्या पानापर्यंत पोहोचवितात. तसेच जमिनीतील खनिज पदार्थ मुळाद्वारे पानापर्यंत पोहोचतात. आता तुम्ही म्हणाल, पानापर्यंत का पोहोचतो, मध्येच का नाही थांबत? नाही. तर पानं हे आपण जसं स्वयंपाक करतो ना, तसं स्वयंपाक करण्याचं स्थान आहे, जेवण बनविण्याचं स्थान आहे. जेवण आपण किचनमध्ये बनवतो ना, तसंच ते किचन एक प्रकारचं किचन आहे. त्या किचनमध्येच हे जेवण तयार होते. त्या जेवणाला तुम्ही पाणी दिलं, खत दिलं, माती दिलं, नंतर जमिनीतील क्षार दिले. आता राहिला गॅस. तर गॅस द्यावं लागेल त्यांना. तर सूर्यकिरणापासून त्यांना गॅस मिळतो. नंतर त्यांची जी पानं असतात ती हिरवी असतात, त्याच्यापासून त्यांना क्लोरोफॉर्म मिळतो. क्लोरोफिल मिळतं. आणि ह्या सर्व वस्तू एकत्र करून पान स्वयंपाक करून अन्न तयार करते आणि खाद्य तयार करते. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक खाद्य ते स्वतःसाठी थोडंसं ठेवतात आणि उरलेलं खाद्य ते आपल्याला देतात. ते CO2 कार्बन डायऑक्साईड घेतात, हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला प्राणवायू देतात. आता तो प्राणवायू आपल्याला काही झाडामध्ये भरपूर प्रमाणात मिळतो. काही झाडं तर 20-25 तास प्राणवायू देतात, काही झाडं 17-18 तास देतात, काही झाडं 7-8 तास देतात, पण प्रत्येक झाड प्राणवायू देतो. ते जे प्राणवायू आहे ना, ते आपल्याला मिळतं आणि ते आपलं जीवन आहे, होय की नाही?